तर सकाळचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही पुण्यावरनं गावी आलेलो आणि आता जेवण वगैरे करून आम्ही संध्याकाळच्या टाईमला जातोय दीदीच्या हळदीसाठी. तर हळदीला जायला आम्हाला संध्याकाळी थोडंसं लेटच झालं होतं, पण आम्ही पोहोचलो आणि त्याच्यानंतरच प्रोग्राम सगळा चालू केलेला. बघू शकता सगळ्यांनी हळद वगैरे लावली नवरा नवरीला. नवरा नवरी दोघंही खूप छान दिसत होते. तर नवरी आहे माझी बहीण, सख्खी चुलत बहीण, आणि हे आहेत आमचे दाजी, आणि ही समोर हळद लावते ती आहे माझी सख्खी बहीण निकू दिदी. ह्या आहेत माझ्या पुण्याच्या आत्या, आणि पलीकडे आहेत त्या आहेत मामी. तर सगळ्यांनी बारी बारीनं सगळ्यांनी लाईननं नवरा ही आहेत आमची सगळ्यात मोठी चुलती सुलभा काकी, आणि या आहेत आमच्या आंटी. आम्ही पहिले सगळे पूर्ण फोटोशूट वगैरे करून घेतला हळद लावतानाचा वगैरे. आता सगळे फुटेजेस वगैरे घेतलेलेच आहेत फोटोज आणि व्हिडिओ, तर त्याचा एक छान व्हिडिओ पण बनलाच पाहिजे. सेपरेट व्हिडिओ बनवण्यापेक्षा आम्ही एक पूर्ण ब्लॉगमध्येच सगळे टाकले. बघू शकता तुम्ही आपला शंभू डॉन पण हळद लावायला गेलेला. समोरनं त्याला जमलं नाही, पण काकीने मदत केल्यावर त्याने हळद लावलीच शेवटी कोणत्याही हालतीत. त्याचाही मस्त आपण व्हिडिओ आणि फोटोज दोन्ही पण घेतलेले आहेत. सगळेच जण त्याला बघून हसत होते, दाजी पण. त्यानंतर तिथल्या पण महिला मंडळाने मस्तपैकी हळद खेळून घेतले, आंटी आणि आत्या पण हळद खेळल्यात. त्यानंतर हे आहेत माझ्या दाजीचे वडील, आणि हे आहे मी. मला ओळखतच असेल, कमेंटमध्ये खूप छान छान असे कमेंट करा मला मग बघून तुम्ही. जे म्हणून मी पण काही थोडेसे फोटो आणि शूट करून घेतला. फोटोग्राफरची मस्त ओळख काढली आणि कॅमेरा घेऊन शूट करायला मदत पण केली आणि छान छान फोटो पण काढले. शुभमचेही काही फोटोज आणि व्हिडिओचं शूट करून घेतलं. काय सांगू अशा पद्धतीने पडते तर चोरली आहे शुभमनं माणसानं हळद लावायला गेलं भाऊ, आणि हळद लावून बसलोय आम्ही आता गपचूप एका साईडला, कारण आम्हाला इथे कट्यारला पहिला पण जागा नाही आहे. काही खरं सांगायचं झालं तर ही आहे आमची बहीण, चुलत बहीण दिदी, आणि हिचं आज लग्न आहे. आम्ही सध्या आहेत मेकअप रूम मध्ये. ही आहे आमची छोटी आई वैशाली आंटी. हे आहेत आमच्या मेकअपवाला मॅडम. हॅलो. हे त्यांच्या कॅमेरा सुरू होतो पण मग सुरू. ह्या कोण आहेत? स्टुडंट आहेत. अच्छा. आणि इकडे चालू आहे अजून तयारी कसली तरी. हा आहे नवरीचा सख्खा भाऊ, माहिती आहे सगळ्यांना. कसला बघतोय नवरीबाईचं आवरलंय तरी 4 वेळेस आरशात बघती सारखं. नेमकं पार्लरवालीवर भरोसा नाही का काय कळलं नाही मला. 4 वेळेस झाले आरशात बघायचे तोंड. आरसाच खाली ठेवा नाही. तुम्ही कॉन्फिडंट आहेत ना, चांगला केलाय मेकअप. तुलाच माहिती आता आम्हाला तर आवडलं. तिला कसली शंका काय माहिती, ती आरसा सोडा नाही. तिला असं वाटतं मी अशी कशी दिसायला. अच्छा बघू नजर लागू नये असं वाटायला का? छान दिसते. हा हे माझा लाडका लेक बर का. नाव माहिती माझं सगळं. नाही पण मी सांगते ना, ऐक नाही. आणि आमचा लाईक करा, सबस्क्राईब. लाडका आमचा लाडका गुंड्या गुंड्या लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याला सपोर्ट करा. हा थँक्यू सगळ्यांनी. नाही, त्यांनी पण माझ्याबद्दल एवढं म्हणल्याबद्दल त्यांना पण खूप थँक्यू, आणि सगळ्यांनी सपोर्ट केलं तर त्यांना पण खूप थँक्यू. चला आता लग्नाला. हॅलो. झाले का? चालायचं का? पुन्हा येऊ नको आमच्या परत येऊ नको आमच्या गावाकडं बरं का? इथं आम्हाला माहिती, तू इथं शांत बसतीस, तिकडे किती कालवा करतीस ते माहिती आम्हाला. येऊ नको परत. युट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये त्याचं छान चालू आहे. गाईज आम्ही घेऊन चाललोय नवरीला आता सभागृहामध्ये मंडपात. चला त्या नवरीबाईच्या आत्यात आत्याच आहेत ना? बोलता मी चुकायचो काय? नाही पुण्याच्या आत्या. हा पुण्याच्या आत्यात, पुण्याच्यात भोसरीला राहतात. कोणाला दिसल्या तर ओळखा. नाही हरवलं नाही, सोबतच आहे ती नवरीबाई राहिली माझी. आपण चाललो फक्त व्हिडिओ मध्ये. 2-3 कलोरी गोळा केले. चष्म्याला जास्त लाडाचा कालवार आहे नवरीचा. स्पेशल न्यायला 2 दिवस नीट आलाय तो. एक बी दिवस जाग्यावर नव्हता सोबत. गॅरेज ह्याचं जरा दुकानावर जास्त चालू होतं त्यांचं. गिरायक वाढवा. गॅरेजवाला गिरायक वाढवा. चला उशीर झालाय लवकर. चला येते का नवरीबाई? लाडके आमदार आदरणीय राहुल भाई
यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्याम श्रीफळ पेटा मानून भैया मोठे यांचा जेवणासाठी आणि शेळके परिवाराचे आहे स्वीकारले जाणार नाही. आमचं वराड चाललंय लग्न लावून मागे आता. कोण कोण आहे? हे शरद दादा आंटी विश्वास. हे मॅडम तर तोंडावर घेऊन झोपल्यात. झाली का झोप? झोप झाली का? झोपा मग. हा हे काय वराड आहे? हे टेम्पोचा वराड आहे आमचं. एक पिका पुढे गेलंय. हे वर बापा तिकडे लटकलेले दिसले का? उजेड कमी पडायला लागला. हे वरमाई त्या उलट्या बसलेली. यो डॉन चिकू डॉन झोपलाय. ती कुठे गेली पोरगी? काय पोरी? तिचं नाव काय रे? जान्हवी. जान्हवी कपूर. आता तू कुठं थांबणार आहे? चाकरवाडीला थांबणार आहे काय? तिथला मधला स्टॉप आहे काय? लास्ट स्टॉप वडवाडीचा आहे. वडवाडी आपल्या घरी जायचं. त्याने एकदम मस्त लग्न झाले दीदीचं आणि वराडे पण सगळे घरी आले. आम्ही पण आलो. घरी तर कोणीच नाही. सगळे दीदीन ते तर तिकडंच आहेत आणि घरी फक्त आता मी चुलते आणि आजोबाच आहेत.